संक्रांत म्हटलं की आपण तिळगुळ हातावर देतो, हो की नाही? माझ्या लहानपणी काय होतं माहिती आहे का, की तिळगुळाची खिरापत केली जायची. आता खिरापत म्हणजे काय, तर तिळाचा कूट, त्यात थोडासा दाण्याचा कूट, त्यात भाजलेलं खोबरं किसून घातलेलं, थोडासा गूळ, वेलदोड्याची पूड, थोडेसे जायफळ, असं सगळं एकत्र केलं जायचं आणि तो तिळगुळ हातावर दिला जायचा. परंतु कधीकधी तिळगुळाच्या वड्या किंवा लाडूसुद्धा केले जायचे बरं का. पण हा झटपट आपला तिळगुळाचा जो कूट असायचा किंवा ही जी खिरापत असायची ती पटकन हातावर दिली जायची. आता तिळगुळाचे लाडू म्हटले ना की उगीचच भीती वाटते, कारण लाडवाची मुळातच आपल्या सगळ्यांना खूप भीती असते. पण तिळगुळाचे लाडू जे आहेत ते अतिशय झटपट आणि सोपे होतात. फक्त मिक्सर, तीळ, गूळ, दाण्याचा कूट, थोडंसं जायफळ आणि 1 चमचा तूप, बस तिळगुळाचे लाडू मोजून 10 मिनिटात तयार होतात. मला असं वाटतं की बाहेरनं विकत आणण्यापेक्षा आपण जर घरी तिळगुळाचे लाडू केले तर केव्हाही चांगले चवदार होतात आणि मुख्य म्हणजे आपल्या घरच्यांच्या आवडीचे ते तिळगुळाचे लाडू होतात. चला तर मग तिळगुळाचे लाडू कसे करायचे हे बघण्याकरता आपण आपल्या अगदी बरोबर आहे स्वयंपाकघरात जाऊया. येत आहे ना? आता आपण तिळगुळाचे लाडू करणार आहोत. त्याच्याकरता आपल्याला गॅस म्हणा किंवा पाक म्हणा याची काही आवश्यकता लागत नाही. तर काय काय गोष्टी त्याच्याकरता लागतात ते बघूयात. आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप घेतलं आहे, वेलदोड्याची पूड आहे. वेलदोड्याची पूड एवढं दिसत असेल तरीसुद्धा आपण याच्यामध्ये अर्धा चमचाच घेणार आहोत आणि तूपसुद्धा आपण 1-1.5 चमचाच घेणार आहोत. पाऊण वाटी आपण गूळ घेतलेला आहे, पाऊण वाटी दाण्याचा कूट आणि 1 वाटी तीळ भाजून त्याचा कूट करून घेतला आहे. याच्यामध्ये साधारण 14 ते 15 असे आपले तिळगुळाचे लाडू होतात. आपल्या आवश्यकतेप्रमाणे याचं प्रमाण दुप्पट तिप्पट आपण घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपण ह्याच्यातच आत्ता तीळ बारीक करून घेतले होते. आता पहिल्यांदा फक्त आपण गूळ बारीक करून घेऊयात. 2दा-3दा फिरवूनच आपला गूळ छान बारीक झाला आहे बरं का. आता ह्याच्यात आपण सगळ्या गोष्टी घालून घेऊयात. दाण्याचा कूट, तिळाचा कूट, वेलदोड्याची पावडर, 1-1.5 चमचा साजूक तूप. आता हे सगळं आपण मिक्सरमधनं परत फिरवून घेऊया. अगदी 2दा-3दा फिरवल्यावर हे आपलं मिश्रण असं तयार झालं आहे. ह्याच्यात आता आपण थोडीशी भाजलेलं खोबरं हाताने असं जरा बारीक करून घालूयात आणि थोडेसे भाजलेले दाण्याचे तुकडे आणि आता हे सगळं आपण एका ताटलीत काढून घेऊयात. आहे की नाही, अजिबात पाक करावा लागला नाही, गॅसवर भांडं ठेवावं लागलं नाही. फक्त आपल्याला मिक्सरचा वापर करावा लागला. फक्त एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेला आपण मिक्सरमध्ये गूळ बारीक करतो त्यावेळेला गुळाचे अगदी बारीक खडे पाहिजे बरं का. जाड जर मोठे खडे आपण जर गूळ करायला घेतलं मिक्सरमध्ये तर कदाचित मिक्सर जळण्याची शक्यता असते. आपण एक लाडू करून बघूयात. समजा जर आपले लाडू वळत नाही असं आपल्याला वाटलं तर थोडंसं तूप गरम करायचं, नाही 1/2 चमचा घालायचं, पण आपले लाडू अगदी छान वळले जातात. त्यामुळे तुपाचं प्रमाण आपलं बरोबर आहे. असे लाडू आपण सगळे वळून घेऊयात. अगदी मोजून 5 ते 10 मिनिटामध्ये झाले. आता ह्याच्यामध्ये तीळ भाजले, त्याचे काही वेळ धरली नाही आहे. पण ते ज्यावेळेला तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला पटकन तीळ भाजून ठेवले तरीसुद्धा चालू शकतं. गूळ आहे तो बाईकडनं किंवा स्वतः जरी समजा बारीक बारीक चिरून ठेवला तरी चालू शकतो. दाण्याचा कूट तर आपल्या घरी तयारच असतो. एवढी जुजबी तयारी असेल तर तिळगुळाचे लाडू व्हायला अजिबात वेळ लागत नाही. या वेळेला तिळगुळाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कळवायला विसरू नका. तुम्ही केलेले तिळगुळाचे लाडू घ्यायला मी अगदी इच्छुक आहे बरं का. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. धन्यवाद.